आज मी स्पेशल असा बनवला होता उपमा। तर मी इथे रवा घेतला, रवा चांगला मंद गॅसवरती ना तुपात ना तेलात भाजून घेतला, कारण तुपाचा वास येतो उपम्याला, मला तो अजिबात आवडत नाही। त्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल टाकून शेंगदाणे छान खरपूस भाजून घेतले। शेंगदाणे भाजून घेतल्यानंतर मी त्यात मोहरी टाकली, हिरवी मिरची टाकली, कढीपत्ता टाकला, कांदा टाकला, कोथिंबीर टाकली आणि ते छानपैकी सगळं काही तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। आणि तुम्हाला सांगू का, उपमा बनवताना ना कधी पण कोथिंबीर फोडणीतच टाकायची। कोथिंबीर वरून टाकली ना तर त्याचा एवढा छान सुगंध उपम्यामध्ये उतरत नाही, पण कोथिंबीर ज्यावेळेला आपण तेलात टाकतो ना इतका छान सुगंध येतो ना त्याचा, कोथिंबीरीची चव इतकी छान लागते ना त्या उपम्याला। आणि कांदा भरपूर घालायचा बरं का, कांदा, कोथिंबीर आणि शेंगदाण्याची क्वांटिटी भरपूर असली पाहिजे, तर त्या उपम्याला एक नंबर टेस्ट। तरी ते आपला कांदा वगैरे सगळं परतून झालेलं आहे। मी एवढा डबा भरून पाणी ओतलेलं आहे आणि हे पाणी आता उकळी येईस तोपर्यंत हे बघा पाण्याला उकळी पण आली। आपण भाजलेला रवा त्यामध्ये टाकलेला आहे तो आणि आपण एकजीव करून घेणार आहोत। सगळं काही मस्त असं आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे छान पद्धतीनं, खाली अजिबात लागू नाही द्यायचं आहे। त्यानंतर यावर झाकण ठेवून एक वाफ काढली आणि तळलेले शेंगदाणे यामध्ये ॲड केल्याने आपला उपमा रेडी झालेला आहे। तर व्हिडिओला लाईक करा आणि नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।